शनिवार 2 ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाचा रायगड जिल्ह्याचा वर्धापन दिनाचा सोहळा नवीन पनवेल या ठिकाणी गुरुद्वाराच्या बाजूला आपण साजरा करतोय आणि आपण बघताय की अतिशय मोठ्या प्रमाणावर तयारी या ठिकाणी पनवेल मुलनातले शेतकरी कामगार पक्षाचे सारे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी करत आहेत। शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं वर्धापन दिनाचा सोहळा वारकऱ्याला जसा आषाढी कार्तिकीची वारी असते तद्वत आहे आणि या सोहळ्यातून प्रेरणा घेत वर्षभर ही मंडळी कार्यरत राहत असते। आम्ही मंडळींनी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाला आग्रह करत हा वर्धापन दिनाचा सोहळा पनवेलमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्यानंतर ह्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचं स्वरूप अतिशय मोठं होतं। शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत सैनिकांसोबतच या मेळाव्याला महाविकास आघाडीचे आमचे जे सहकारी आहेत त्या सहकारी पक्षांचे विविध नेते उपस्थित आहेत। शिवसेनेचे संजय राऊतसाहेब या ठिकाणी येत आहेत, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार साहेब येत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिंदेसाहेब येत आहेत आणि याच्यामध्ये आणखी भर म्हणून राजसाहेब ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला शेतकरी कामगार पक्षाच्या बाकी शिलेदारांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत। वेगवेगळ्या पद्धतीनं हा सोहळा या ठिकाणी साकारताना आपण बघा निश्चितपणानं आत्तापर्यंत रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन हा अतिशय जल्लोषात आणि अतिशय शिस्तबद्धरित्या साजरा होत असतो, पण त्याही पलीकडे जाऊन ह्या वर्षीचा हा वर्धापन दिनाचा सोहळा ज्याचं अध्यक्षस्थान पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील आहे, बाबासाहेब देशमुख आमचे जे आमदार आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये नव्या संकल्पना शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला देऊन जाईल। शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला पक्षाच्या स्थापनेपासूनचा राज्यस्तरावरला इतिहास आणि ज्यांनी शेतकरी कामगार पक्ष रुजवला, वाढवला, टिकवला त्या शिलेदारांची ओळख व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय। तद्वतच पनवेल मुलनामध्ये शेतकरी कामगार पक्ष प्रदीर्घ काळपर्यंत सातत्यानं आपला प्रभाव राखून आहे। त्या कामगिरीचे जे शिलेदार आहेत त्यांचीही माहिती आमच्या कार्यकर्त्यांना व्हावी, नवीन पिढीला व्हावी हा प्रयत्न या निमित्तानं आम्ही करतो आणि त्यासाठी गॅलरी या प्रांगणामध्ये आम्ही करणार आहोत। त्याचसोबत शेतकरी कामगार पक्षाच्या आजपर्यंतच्या वाटचालीवर एक माहितीपट डॉक्युमेंटरी आपण निर्माण करतोय आणि याच्यातून शेतकरी कामगार पक्षाची सर्वंकष माहिती जनतेपर्यंत पोहोचावी। कारण आपण आज बघतोय की राजकारण हा आज फार प्रतिष्ठेचा किंवा स्टेटसचा विषय लागलेला नाही। रात्री एकीकडं, सकाळी दुसरीकडं, दुपारी आणखी तिसरीकडं जाणाऱ्या राजकीय क्षेत्रातल्या नेत्यांमुळे, कार्यकर्त्यांमुळे राजकारण हे क्षेत्र बदनाम होतं, पण या बदनाम क्षेत्रामध्येही शेतकरी कामगार पक्ष आपला आपली प्रतिमा राखून आहे आणि त्या दृष्टीनं समाजानं आता हा व्यभिचार राजकीय कुठेतरी थांबवावा। हे जे चाळे विविध राजकीय पक्षातल्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे चालू आहेत, संधी साधूपणा, कोणी धंद्यासाठी जातोय, कोणी पदासाठी जातोय, कुणी ED, CID, CBIची कारवाई होऊ नये म्हणून जातोय, कुणी आणखी कशासाठी जातोय, ब्लॅकमेलिंग होऊ नये म्हणून जातोय। हे सारं संपूर्ण आता जनतेनंच पुढं येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये दूध का दूध, पाणी का पाणी केलं पाहिजे, तरच या महाराष्ट्राची परिस्थिती सुधारेल आणि खऱ्या अर्थानं विकास महाराष्ट्राच्या खेड्यापर्यंत, शहरापर्यंत, छोट्या शहरापर्यंत। त्या दृष्टीनं हा वर्धापन दिन हा महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या राजकीय कार्यकर्त्यांना एक दिशादर्शक दीपस्तंभ म्हणून साकार व्हावा हा प्रयत्न पनवेल उरणचे माझे सारे सहकारी आम्ही करतोय।
मला वाटतं निश्चितपणानं आमच्या या प्रयत्नाला यश येईल आणि कधी काळी ज्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आपल्याला अभिमान वाटत होता ती राजकीय संस्कृती पुन्हा महाराष्ट्रामध्ये साकार झाल्याशिवाय होणार नाही. त्या दृष्टीनं शेतकरी कामगार पक्षाचा हा एक प्रयत्न राहणार आहे. मला विश्वास आहे की निश्चितपणानं महाराष्ट्रातली सुजाण गड्डा या आमच्या प्रयत्नाला पाठबळ देईल आणि महाराष्ट्राचं राजकारण पुनरुत्ती शुद्ध होईल. त्या दृष्टीनं निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास वाटतो. मी आपल्या माध्यमातून या वर्धापन दिनाला प्रसिद्धी मिळावी, जनतेने याच्यामध्ये सहभागी व्हावा अशा प्रकारच्या शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्ह्यातल्या माझ्या साथी ठेकेदारांना या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चितपणानं एक अतिशय चांगला वर्धापन दिनाचा सोहळा या ठिकाणी पनवेलच्या या पुण्यभूमीमध्ये साकारेल हा विश्वास. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.